नमस्कार. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फुल ऑन इझी पिझी रेसिपी. महाराष्ट्रीयन जर तुम्ही असाल तर तुमचं लग्न होणार आहे की नाही होणार आहे हे फक्त आणि फक्त या डिशवर अवलंबून करतं. आपण कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला भेटूया आणि मग आपण पुढच्या बोलणी करूया. हे तुम्ही कसं काय करू शकतात? मला असं वाटतं जर तुम्हाला लग्न एखादी डिश वरनं जज करून करायचं असेल ना तर प्लीज त्या मुलीला किंवा त्या मुलाला पोळी करायला येते का अर्थात चपाती करायला येते का हे विचारा, कारण की ती मला येत नाही तर माझं लग्न होणार नाही. पण जर तुम्हाला लग्न करायचं असेल आणि तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर कांदे पोळी करायला शिका. आणि एक मिनिट फक्त जेवण मुलीलाच करायला यायला हवं असं का आहे कंपल्शन? किंवा कधीतरी मुलाला बोला की तू कांदे पोळी बनवून दे. कांदे पोळी जास्त जर त्याच्यासाठी कठीण असेल तर कांदे पोळी मुलगी बनवेल. ऍटलीस्ट चहा जर तुम्हाला असं बघायचं तर मस्त बिर्याणी बनवायला लावा. बरेच जण बोलतात जर कांदा चिरताना डोळ्यातनं पाणी येत असेल तर सासू भरपूर प्रेम करते. सिरियसली जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल म्हणजे माझ्या होणाऱ्या भावी सासूबाई इतकं प्रेम करतात माझ्यावर. आय लव्ह यू सासू मग इतना भी मत प्यार करना की मला कांदाच कापायला नाही येत. भरपूर जास्तच प्रेम करते माझी सासू माझ्यावर. बस बस बस. जर तुम्हाला हे स्थळ पसंत असेल तर लक्षात ठेवा की मुलाची हाईट 6 फीट आणि अबाव असायला पाहिजे, कारण की माझी हाईट 5'11" आहे. सेकंड गोष्ट मुलगा ब्राह्मण असायला पाहिजे. थर्ड गोष्ट सिगरेट पिता कमा नये आणि दारू ओकेशनली ठीक आहे. बट तर तुमच्या नजरेत असं कोणी असेल तर तुम्ही स्थळ पाठवू शकतात. किंवा जर तुम्हाला मी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ तुमच्या आईला सुद्धा पाठवू शकतात. म्हणजे तुमच्या आईला सुद्धा कळेल की मला कांदेपोळी बनवायला येतात. मला माहिती नाही ही व्हिडिओ बघून कोण कोण खुश होतील, बट एवढं नक्की आहे की माझ्या घरातले तर नक्कीच खुश होतील. बोलतील या बहाने बोलली तरी की मला लग्न करायचंय. गरम तेलामध्ये मी थोडंसं हिंग घातलंय. मी घालते, मला माहिती बरेच जण कांदेपोळ्यामध्ये नाही घालत. मी प्रत्येक गोष्टीत हिंग घालते. म्हणजे तेल तडतडलं की त्याच्यामध्ये घाला थोडीशी राई, कढीपत्ता आणि ह्याचं तडतडेल किसून घाला आलं. मला माहिती बरेच जण आलं घालत नाहीत, पण मी जनरली सांगते थोडंसं ना आल्याचं किसून घाला. खूप छान टेस्ट येते, खूप म्हणजे खूप छान. मला कापलेले बटाटे. खरं खरं सांगू मला ना शूट करता करता जेवण करणं थोडं टास्क वाटतं यार, कारण की इथे मोबाईल ऍडजस्ट करू का काय करू. तो थोडासा बटाटा शिजला की त्याच्यामध्ये मग नंतर बारीक बारीक चिरलेला कांदा घाला. बटाटा शिजलेला नाहीये, थोडासा शिजलेला आहे. आणि जोपर्यंत कांदा सुद्धा मिक्स करा म्हणजे कांदा आणि बटाटा एकत्र शिजतील. नाही तर कधी कधी आहे ना बटाटा शिजल्यानंतर जर तुम्ही कांदा घातला तर कांदा शिजत नाही आणि मग बटाटा करपून जातो आणि मला थोडासा ना कांदा कच्चा लागतो. सो आपण आज बनवतो आहोत कांदे पोहे नाही बटाटा पोहा. भिजत ठेवलेले पोहे ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी थोडीशी हळद घातलेली आहे. काही जण लगेच असं धुतात आणि लगेच घालतात. सो मी युजली भिजत ठेवते. आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय मीठ. मला चमच्याने ना प्रमाण कळत नाही, सो मी असंच हाताने घालते. आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत थोडीशी साखर भरून. तर अशा प्रकारे आपले हे कांदे पोहे तयार आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावरती आहे ना असं ओलं खोबरं सुद्धा घालू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर माझ्या हातचे कांदे पोहे खाल्लात